आणि म्हणून सगळ्यांना ते हळूहळू लक्षात येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपला पुरुषोत्तम मास म्हणजे आपण ज्याला अधिकचा महिना म्हणत असतो, असा पुरुषोत्तम मास आता चालू आहे. आणि या 4-5 दिवसामध्ये पुरुषोत्तम मासाची समाप्ती होणार आहे. आणि हे आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे की या पुरुषोत्तम मासामध्ये गीता महायज्ञ आपल्या या श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरमध्ये संपन्न होतो आहे. आणि रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नरुकाजी आपले सगळ्यांचे परिचित आहेतच. आणि म्हणून त्यांना आपण या ठिकाणी विनंती केली होती आणि त्यांनी या ठिकाणी होकार दिला. आणि 5-6 दिवसासाठी नरुकाजी या ठिकाणी मुक्कामाला आले. म्हणून संस्थांतर्फे त्यांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सगळ्यांना या ठिकाणी विनंती राहील की कामाचे दिवस आहेत, सगळ्यांचे कामं या ठिकाणी चालू आहेत, पण बघा पुरुषोत्तम मास आहे आणि गीतेचे श्लोक आपल्या कानावर पडणं हे आपलं परम भाग्य आहे. आम्हाला माहिती आहे की आपल्या लक्षात येत नसतील, कारण संस्कृतमध्ये हे श्लोक असतात. आणि म्हणून कानावर जरी पडले तरी त्या ठिकाणी ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं आहे. आणि म्हणून असं कोणी मनात आणू नये की लक्षात येत नाही आहे, झोप लागते, बोर होतं आहे. पण कानावर जरी ते शब्द पडले तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये ते पुण्य घडू शकतं. आणि म्हणून सगळे परिसरातील आलेले किंवा गावातील आलेले सगळ्यांनी उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी लोकांना, भाविकांना या ठिकाणी आणा. आणि उद्यापासून 8 वाजेपर्यंत इथे येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे 10:30पर्यंत आपला हा महायज्ञ या ठिकाणी संपन्न होईल. तरी उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या. आणि तसंच उद्या दोंडाईचा आणि शाद्याला आपले त्या ठिकाणी नरुकाजींची आपल्या या मंदिराविषयीच त्या ठिकाणी सभा होते. आणि म्हणून ज्यांचे जेवढे नातेवाईक असतील, तिकडे मित्रपरिवार असतील, सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती द्या. फोन करून सांगा की त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. उद्या ठीक 9 वाजेला, 9:30 वाजेला त्या ठिकाणी सभेला प्रारंभ होईल शाद्याला. आणि संध्याकाळी 4 वाजेला दोंडाईच्याला त्या ठिकाणी होणार आहे. आणि 10 तारखेला बोडे जे पारोडाजवळ गाव आहे त्या ठिकाणी 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता नरुकाजींची त्या ठिकाणी सभा आहे. आणि म्हणून काही आपले इथले जे स्थानिक मंडळी कमिटीतले त्यांना 5 दिवस इथंच राहायचं आहे. काही पाहुणे मंडळी या ठिकाणी येऊ शकतात किंवा आपले महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. आणि काही कमिटीतले सदस्य जेवढ्याही या 2-3 सभा आहेत त्या ठिकाणी त्यांना हजर राहायचं आहे. बाकीच्या सदस्यांनाही त्या ठिकाणी माहिती द्या आणि जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने या. सगळ्यांना विनंती आहे, कामं आहेत, थकलेले असतात, झोप लागते, पण बघा अध्यात्मामध्ये खूप मोठी शक्ती असते. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होऊ शकतं. आणि म्हणून परिसरातल्याही मंडळींना मी विनंती करतो की सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती द्या, सूचना द्या आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. पुनश्च सगळ्यांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.